बरोबर की नाही? तर या पूर्ण वर्षात, या पूर्ण सीझन मध्ये 2025 ते 2026 पर्यंत आलेला आजचा हा पहिला कार्यक्रम आणि पहिल्यांदा भेटलेला हा कोंबडा माझ्या जोडीला जगन्नाथ खारगावकर शाहीर गुरेवाले यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतात. 2025 मध्ये बुवा आज पहिल्यांदा मला भेटलेले आहेत. मागच्या वर्षी केले बरेच कार्यक्रम, पण या वर्षीचा माझी आणि त्यांची पहिली झोंबी आहे. तर बुवा तयारी दिशी करा, सगळं बांधून ठेवा, नाही तर सुटून जायचं. कारण वारे ही घासूनच होणार, याच्यात काय वाद आहे आणि हे तेजल पवारचा काही नाद नाही. माझ्या या प्रथम फेरीला सुरुवात करीत आहे. मेन्शन करायचंय की काल जो शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी स्वराज्य गाथा जी झालेली आहे, यामध्ये संपूर्ण बोरली गावातील सगळ्या महिला तिथे सहभागी होत्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या सर्व महिलांना. त्या महिलांनी सुंदर उत्कृष्ट स्वराज्याभिषेक याचं सादरीकरण केलेलं आहे. त्या महिलांना माझा शाहिरी मानाचा मुजरा आणि माझा हा आवाज सतत कार्यक्रम असूनही तुमच्यापर्यंत जे पोहोचवतायत असे मयेकर डीजे साऊंड श्रीवर्धन यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि आता फायनली माझ्या प्रथम पारीला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराज. शक्तीचा आहे. आज विराजमान झालेल्या या देवीचा आहे, या माझ्या चिंचबा देवीचा आहे. आणि म्हणून आज खरी शक्तीवाली मी, म्हणजेच नारीचा जागर करणारी मी, शक्तीवाली मी. म्हणून आज इथे खरा जागर करत आहे तो म्हणजे नारी शक्तीचा. आणि म्हणून या आदिमायेला माझं हे पहिलं वंदन की कल्पवृक्षापरी तिची छाया आहे. खरी माया
शक्ती वाले की जय अखंड गुढी हैपती घराण्याचा अखंड नागेश्वरीचा भैरगवती नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा शक्ती वाले की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला गणपती बाप्पा मोरया आई चिचना देवीचा विजय असो श्वास आहे जीव की प्राण आहे हो आणि म्हणून खारगावकर बुवा गवळणी पासून नसले तर पहिल्या स्तवनापासून झनपटवलंय तुम्हाला आणि कार्यक्रम तुमचा देखील असाच गेला पाहिजे बरोबर का नाही त्याशिवाय शक्ती तुरा याला अर्थ नाही जशी शक्तीवाली जाईल त्याच्या वरचढ जर तुरेवाला गेला तर त्या कार्यक्रमाला खरी मजा म्हणून लिव खुशीत बसा तिथं आणि आता ही गणाची चाल पण तुम्ही लिहा गराती तुझ्या पायात पैंजण वाजते झुम तलावरी गाजते कीर्ती या भूवरती गणेश खरोखरी विश्व हे सारे चरण धरती मनोभावे स्मरती
तर बुवा म्हणजेच काका, कानाच्या वाईट सवयी बघा आता, गोट्या सोट्यानं तुझ्या दांडून सगळं झालं जुनं. आता आपल्याला काहीतरी द्यायचं आहे नवीन. आणि आज या कानासाठी, या नवीन कोऱ्या करकरीत 2025 च्या छापलेल्या कानासाठी छापील परफेक्ट नवीन गवळे लिहिलेली शाहीर तेजल पवार यांनी स्वतः. जग्गू जग्गू कुठं आहेस जरा मला बघू. जग्गू अरे जग्गू, अरे जग्गू, अरे जग्गू जरा कुठं तू आहेस मला बघू. वा, सुरुवात करायची पण मला माहितीये तुमची पहिली बारी बाकी आहे. पण मी जेवढं मनोरंजन लोकांना पाहिजे तेवढं देऊ का नको देऊ ना. मी डायलॉग बाजी नाही केली तर बारीला महत्व काय. डायलॉग बाजी तो चाहिए ना बस थोडासा. तो आज या कानाला ही गवळण मी जी लावणार आहे ती ह्याला चांगलीच थांबणार आहे. कारण या कानाची सवय कशी आहे माहितीये काय, स्वतःच्या घरात असतं पण ते खायचं नाही हो. काय त्याच्यात काय विरजण लागलेला आहे का काय का आपल्याला समजत नाही. पण स्वतःच्या घरातला माठातला खायचं नाही, याला दुसराच माठ पाहिजे. हा बघा विषय कसा आलाय. स्वतःच्या घरची घागर याला आवडत नाही, हा जातो दुसऱ्याच्या घरची चाटायला आणि वाटायला. बघा कशी आणली. अरे काना किती खोडकर आहे, समाज तोच दही दूध खायला. अरे स्वतःच्या घरात असून सार काही तुला दुसरीकडे लागतंय जायला. अरे कोणी काम नाही आता तुला दही दूध द्यायला. आणि स्वतःच्या घरचं सोडून मान नको जाऊस दुसरीकडे दही दूध प्यायला. लई ठेवलीस भरी तू डीपी का तुझ्या डीपीची घेतो कॉपी. चाल गवळणीची चाल नवीन पाहिजे की नाही. हरगावकर, तुझ्या डीपीची पप्पी मी कधी आयुष्यात नाही घेऊ शकत. सॉरी, तुझा डीपी बघितलं का मला उलटी येते. त्याच्यामुळे असं समजू नकोस की बाई मला बोलली माझी पप्पी घेते. छी, तुझी पप्पी जल्ला तुझा तो फ्रेंच कटची दाढी ती. आता बघा येऊन बुवाला येईल, बुवाला आली तर पेटी न वाजवत बसलेली असतात. हाय सगळं आहे आपल्याला दुसऱ्या बारीत बोलायचं आहे म्हणून. अरे नुसतीच मजा, मला आज जाम मजा येते. हा वर्षातून आज पहिल्यांदा भेटलाय ना, जाम मजा येते मला. अरे नुसतीच मजा तुम्हाला विसर. बोलणार थांबा थांबा जरा, बोलते बोलते. अरे सवय तुझी नाही काना. अरे सवय हा काय देताव ना हा विसर. सवय तुझी नाही तू सोडलीस रे. तुला लाज पाहिजे वाटायला. थांबा हो बायानो बसा. तुला लाज पाहिजे वाटायला. मग असून घागर तुझ्या घरची एवढी सुंदर घागर सजवलेली आहे. त्याच्यावरती किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये लोणी दही दूध सगळं काय आहे. दादा काय ते बघ रे दादा एकदा. त्याचं काम आहे बरोबर की नाही. त्याच्यामुळे आणि माझा शाहीर तेजल पवार म्हणजे अशी तशी शाहीर नाहीये. तिचा आय कॉन्टॅक्ट या माझ्या रसिक प्रेक्षकांशी आणि म्हणून बारी खेळवते म्हणतात ना ते यासाठीच बारी खेळवते आणि यासाठीच मी ओळखली जाते. म्हणून लाज पाहिजे वाटायला. अरे सुन घागर तुझ्या ती घरची चांगली घागर तुझ्या ती का
कोणी अश्लीलता तुम्हाला बोललेले नाहीये. जो विषय आहे कानाचा तोच बोललेले आहे आणि शास्त्र सुद्धा सांगितलेलं आहे की कानाची सवय होती लोकांच्या घरी जाऊन दही दूध चोरण्याची, लोकांच्या घरात जाऊन हंड्या फोडण्याची. त्याच्यामुळे ही गवळण गायलेली आहे. यात काहीही गैर तुम्हाला भेटलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्या गवळणीला साजेशी अशी कटिंग तुमच्या पहिल्या बारी तुम्ही द्यायची आहे. एक चाल होऊन जाऊ दे आणि लगेच आपल्या शास्त्रीय पदाकडे वळणार आहोत. स्तवन आणि गण झालेला आहे आणि बुवाला द्यायचं आहे. गवळण देखील झालेलं आहे. बुवाला प्रश्नपद या ठिकाणी जे काही शास्त्रीय पद असतं ते पद आपण देणार आहोत. पण तत्पूर्वी जो नियम आहे या शक्ती तुल्याचा, या कलगी तुल्याचा, म्हणजेच स्तवन आणि गणानंतर विचारला, गवळण नंतर विचारला जातो तो प्रश्न. तर आजचा माझा प्रश्न बुवाला जो मागच्या वर्षीचा आहे तोच माझा चालू प्रश्न आहे. त्याच्यामुळे बुवा तुम्हाला मी यावर्षी प्रश्नाची प्रत दिली नाही. त्याचं कारण तेच आहे की माझा प्रश्न जुनाच आहे. थोडंसं इको दादा कमी की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय, त्या शिवमंदिराची उंची किती आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा साधा सोपा आणि सरळ प्रश्न माझा बुवा तुम्हाला आहे. तर याचं उत्तर द्यायचं आहे. तर आता बघा स्तवन गण आणि गवळण झालेलं आहे. तर आता जे पद आहे शास्त्रीय पद ते पण बुवाला कडक देऊन जाऊया, बरोबर की नाही? हो ना. म्हणजे कसं बुवाला जरा संपूर्ण गृहपाठ मिळेल, अभ्यास मिळेल. काय सोडवून आणायचं आहे, काय गणित सोडवायचं आहे, काय गाळलेल्या जागा बरा सोडवायचा आहे, हा सगळा अभ्यास भेटेल ना बुवाला. पहिल्यांदा विषय तुम्हाला पटवून देते आणि मग गीत घेणार सलग. या ठिकाणी बऱ्याच आपल्या मंडळाचं ही म्हणणं आहे की आपली जी ग्रामदेवत आहे चिंचबा देवी तिचं गाणं झालं पाहिजे आणि नक्कीच लिहून आणलेलं आहे ते गाणं, सुंदर गाणं लिहिलेलं आहे. तर ते देखील गाणं घेणार आहे आणि मग माझी प्रथम फेरी संपवणार आहे. पण तत्पूर्वी आता जो विषय आहे तो रावणाचा आहे. रावणाने काय केलं बंधूंनो की स्वतःची बायको मंदोदरी असून सीता मातेला पळवून आणली, बरोबर का? मी काही चुकीचं सांगत असेल तर आज इथे शाहीर वर्ग आहे, ज्ञानी मंडळी आहेत, येऊन माझ्या तोंडात चप्पल मारायची. हा, तर रावणाने काय केलं, स्वतःची मंदोदरी ही बायको असून सुद्धा सीता मातेला पळवून आणली, तिला ठेवली वनामध्ये, याचना केली की तू माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. परंतु सीता मातेने लग्न केलं का हो? नाही केलं. शेवटी रामाची सीता ती रामाची सीताच राहिली. म्हणजे याला प्रेमरोग झालेला होता की नाही? याला म्हणजे ह्याला नाही, रावणाला. बघता हसताय तो माझ्या माय माऊल्या. तुम्ही शेवटपर्यंत इथं बसून राहाल अशीच बारी मी करून जाणार आहे, कारण तुम्ही उठून जावं ही माझी अपेक्षा नाही. आता ह्यान काय गु खाल्ला तर खायला पाहिजे मला. आपण जे काय आहे ते आपण लाईनी शिरत जातोय पद्धतशीर. तर आता म्हणजे हा प्रेमरोग याला झालेला आहे. मग हा बाईकडे भीक मागतोय ना माझ्याशी लग्न कर, मागतोय का नाही? कर ग बाई माझ्याशी लग्न कर ग बाई. पण ती बाई काय लग्न करीत नाही. मग पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे करू नाही. अरे सामना म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. अरे शरीराने एकमेकांवर शब्दाचा वार हा केलाच पाहिजे. अरे आज बोलली का हा सारा गजबजलाच पाहिजे. कारण जगन्नाथ खरगावकर आणि तेजल पवार यांचा मुकाबला आज घासून झाला. मग झालाय पागल कसं नीट वागल बघा हा प्रेम रोग्या. अहो झालाय पागल कसं नीट वागल असा हा प्रेम रोग्या. भिका मागतोय बाईकडं, भिका मागतोय बाईकडं, तेव्हा झालाय भिक मागा. Bye.
तुझं कीर्तन. अरे भाग्या गोट्याला विसरून गेलास झालास निसंग्या. भाग्या गोट्याला विसरून गेलास झालास निसंग्या. भीका मागतो कशा मागतात भीका मागतो एका हाताने दाखवा तो दोन हात नाही घेणार एका हाताने मागू शकतो. भीका मागतोय बाईकडं भीका मागतोय बाईकडं शास्त्रांनुसार प्रथम फेरी माझी इथे संपलेली आहे. परंतु या सर्व आपल्या गावकरी मंडळीसाठी या ठिकाणी आपल्या चिंचबा देवीचं या ठिकाणी गीत घेणार आहे. एकदा चाल होऊन जाऊ द्या आणि मग त्या गीतानंतर माझी प्रथम फेरी संपणार आहे. चाल घ्या. अशी ही माझी चिंचबा देवी जी हाकेला धावणारी आहे नवसाला पावणारी आहे. या माझ्या मातेच्या चरणाशी हे गीत बघा कसं अर्पण करत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसाला आई तुझा जागर केला बसली चिंचबा देवी चिंचबा देवी पोरणी गावाची माऊली चिंचबा देवी पोरणी गावाची माऊली.